अध्यक्षांची निवडणूक पाठीमागच्या सव्वा वर्षापूर्वी पार पडली आणि त्यामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखाना या तालुक्यातील 32,000 सभासदांनी मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांना मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून दिलं. वास्तविक पाहता हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत होता. तरीही आम्ही भविष्य काळामध्ये कारखाना चालू करू हा आम्हाला आत्मविश्वास होता आणि आज बी आहे. परंतु आम्ही ज्या ठिकाणी कारखान्याच्या चालू करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गेलो, निधी मागण्यासाठी गेलो, आम्हाला त्या ठिकाणी आश्वासनाशिवाय काही मिळालं नाही. आणि मग जे काय अदृश्य चेहरे यांनी या ठिकाणी जास्त ढवळाढवळ केली, जेणेकरून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला निधी मिळू नये, जेणेकरून नारायण पाटलाचं राजकीय अस्तित्व कमी व्हावं, हा सगळा दृष्टिकोन याच्या पाठीमागं होता आणि आहे. परंतु आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना काही मंडळींनी आम्हाला आश्वासनं दिली. आम्ही त्या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रयत्न करीत राहिलो, परंतु आम्हाला तिथं यश आलं नाही. ही वस्तुस्थिती. याचं कारण काय की ही आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची जी साईट आहे ते बऱ्यापैकी महाराष्ट्रात अशी साईट नाही. आणि मग अनेकांचा या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती डोळा असल्यामुळं त्या ठिकाणी जाणून बुजून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं ही आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन आपल्याला वस्तुस्थिती सांगतोय. जे काय आमचं संचालक मंडळ आहे ते आम्ही सगळ्या एका विचाराने एका दिलाने आजपर्यंत काम करीत आलेलो आहे आणि पुढे सुद्धा आम्ही याच पद्धतीनं काम करीत राहू. पाठीमागच्या काळामध्ये जाणून बुजून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला निधी द्यायचा सोडून या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री काढली आणि मग त्या ठिकाणी जे काही आहेत मला वाटतंय बोत्रे आणि त्यांच्या सहकार्यांनी हा कारखाना घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी घेतला. मला वाटतं ह्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची जी मूळ आजची किंमत आहे जमिनीसहित ती जवळजवळ 450 कोटी, बरोबर आहे. आणि मग ह्या असं असताना 120 कोटीमध्ये हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना ज्यांनी घेतलाय त्यांना इथं आम्ही तालुक्यातील जनता आणि संचालक मंडळ पाय ठेवू देणार नाही हे निश्चित आहे. म्हणून आमच्या शासनाने म्हणणं कारखान्याचं ऐकावं. या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे जवळजवळ 32,000 सभासद आहेत, जवळजवळ 800-900 कामगार आहेत, त्याच्यातले काही रिटायर असतील, परंतु आज त्यांची उपासमार आम्हाला पाहत नाही. त्यांच्या मुलांची जी शिक्षणाची आज तुम्हाला सांगतो हेळसांड होती ती अतिशय गांभीर्याचा विषय आहे. परंतु या गोष्टीकडे कुणीही वरच्या मंडळीने लक्ष न दिल्यामुळं
अतिशय आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आपलं कामगारांची, त्यांच्या मुलांची अतिशय गैरसोय झालेली आहे, उपासमार चालू आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीचा शासनाने विचार करावा असं या ठिकाणी मला वाटतं. वास्तविक पाहता आम्ही आता कोर्टात सुद्धा तारखा चालू आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमच्या वकिलामार्फत त्या ठिकाणी युक्तिवाद मांडतो आहोत. आणि भविष्य काळामध्ये जर त्यातूनही कुणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर येऊन जर सत्ता हे आपलं घ्यायचा प्रयत्न केला परत ताब्यामध्ये, तर आम्ही आणि तालुक्यातील जनता त्याला निश्चित विरोध करू असं या ठिकाणी आपल्याला सांगायचं. या संदर्भात तालुक्यामध्ये मागील वेळेस असे प्रश्न उठवण्यात आले होते की बोत्रे पाटलाच्या आडू राम शिंदे, प्राध्यापक राम शिंदे हे कारखाना घेऊ इच्छित आहेत. म्हणजे आताच्या बोलण्यात सध्याची कारखान्याची काय परिस्थिती? आता सध्याची स्थिती तर तुम्हाला सांगतो, बॉडीच्या तुम्हाला सांगतो ताब्यात आहे. आता पुढे भविष्य काळामध्ये आता त्यांनी निलाव केलाय, निलावात दिलेला आहे हा कारखाना. मग त्याच्यासाठी आता आमची तुम्हाला सांगतो राजकीय लढाई किंवा तुम्हाला सांगतो कोर्टातली लढाई चालू राहील. नाही आणखीन नाही. बोत्रे पाटलांनी निलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे, पण त्या निलाव प्रक्रियेला न्यायालयाने स्टे दिलेला असल्यामुळे ती कारवाई थांबलेली आहे. तीच प्रक्रिया न्यायालयामध्ये आमची लढाई चालू. राम शिंदेचा काय संबंध नाही. नाही तसं आमच्या तरी अजूनपर्यंत काही कानावर आलेलं नाही. जर तसं काय असेल तर त्यांचा विचार आम्ही करू भविष्य काळामध्ये. इशारा दिलाय बोत्रे पाटलांनी कारखाना चालू करून देणार नाही असं आहे. बोत्रे पाटलांनी जर कारखाना घेतला तर बोत्रे पाटील असो किंवा कुणीही असो, आम्ही करमाळा तालुक्यातली जनता निलाव प्रक्रियेलाच विरोध आहे. बोत्रे पाटील व बोत्रे पाटलांसारखे इतर ऐका की बोत्रे पाटलांनीच तुम्हाला सांगतो निलावाचे पैसे भरलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं नाव घेणं साहजिकच आहे ना. ओंकार शुगरनी सगळ्यात हायेस्ट जी रक्कम आहे ती ओंकार शुगरनी भरलेली बँकेनं निलाव केलेला आहे. त्यात ओंकार शुगरनी जास्त पैसे भरल्यामुळे बोत्रे पाटलांचं नाव आले. बोत्रे पाटील हा गडकरी किंवा फडणवीसचा माणूस आहे म्हणून सांगितलं जातं महाराष्ट्रात. नाही तशी काय तुम्ही सध्या भाजपशी कुठेतरी सलगी करून होता, तुमची फसवणूक झाली का भाजपकडून? नाही फसवणूक व्हायचं काही कारण नाही. त्यांचं तुम्हाला सांगतो जे काय प्रोसेस ऐका की जे काय प्रोसेस मध्ये आम्ही होतो तिथं आम्हाला थोडं तुम्हाला सांगतो निधी उपलब्ध करता आला नाही किंवा आम्हाला मिळू दिला नाही अदृश्य शक्तीने, असं तुम्ही का गृहीत धरू शकत नाही. तर आता कारखान्याचं भवितव्य काय असेल? भविष्य काळामध्ये त्याची लढाई आम्ही चालू ठेवू. राम शिंदे असं सांगतात की कर्जतबागमध्ये की मी कारखाना घेतला असं देखील चर्चा होती. राम शिंदेलाच विचारा की मग राम शिंदे पाशी जाऊन तुम्ही त्यांना विचारलेलं बरं पडेल ना, ते काय सांगते ते कळेल आपल्याला. आता आदिनाथ कारखान्याच्या साईडवर पाहिलं तर अनेक लिलावासाठी अनेक जण त्या ठिकाणी येत असल्याचं समजतंय. कारखाना आम्हाला चालवायचे अशा प्रकारे चर्चा असल्याचं किंवा त्या ठिकाणी बरेचसे जे काय व्यक्ती आहेत त्या ठिकाणी येत असल्याचं समजतं. यामध्ये नेमकं काय विषय आहे? नाही तो जो विषय आहे, अशी बऱ्याच जणांची मागणी असली तरी कारखाना द्यायचा का नाही हे आमची मानसिकता नाही. आमची प्रथम मानसिकता अशी सर्व संचालक मंडळाची की कामगारांच्या सभासदांच्या हितासाठी जो योग्य निर्णय राहील आणि साखर कारखाना हा कसा सहकारी तत्वावरच चालू करता येईल त्यासाठी आमचं संचालक मंडळ प्रयत्नशील. मुळात कारखाना चालला पाहिजे हा आमचा पहिला मुद्दा आहे. कारखाना विक्री करायचा किंवा कोणाला सरवाजाचा हा विषय सध्या आमच्या विचाराधीन नाही. त्याच्यामुळे कारखाना सहकार कसा चालेल, सहकार कसा टिकेल यासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत.
सभासदांना एक उत्सुकता लागली होती की आबा कारखाना चालू करतायत. हो. तत्वावर का असेना चालू व्हावा ही भावना जोरात लागली होय जे होय. तालुके परंतु आता हे जरा कुठंतरी खीळ पसरली. त्याच्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करतोय आणि आमचे पाय वाढणारे बी काही तुम्हाला सांगतो आपल्यातलीच आहेत. आता त्यांची जास्त काही लय बोलायची गरज नाही, परंतु भविष्य काळामध्ये निश्चित याला यश आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मध्यंतरी अशी मागणी झाली की कारखान्याबाबतची काही प्रक्रिया सुरू आहे, लिलाव किंवा भाडेपट्टा किंवा सहयोगी तत्वावर, तर त्याबाबत सभासदांना माहिती मिळावी अशी मागणी होती. त्याच्यामध्ये कसं आहे, भाडे तत्वावर असू द्या किंवा सहयोगी तत्वावर असू द्या, कारखाना चालू द्यायच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत होतो. समजा जर आपल्याला पैशाची उपलब्धता नाही झाली तर कारखाना तर चालला पाहिजे. आणि सहयोगी तत्वावर असू द्या किंवा अजून कसं, आपल्याला कारखाना आम्ही जरी संचालक मंडळाने चालवला आणि जेवढे पैसे जर आपल्याला त्या कारखान्यामधून मिळत असतील तर काय हरकत आहे, कारखाना तर चालला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. आणि असं कसं सभासद ऐका ना, विशेष सभा घ्यावी लागते. त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी जाणतात. सभासदांना विचारता एकही निर्णय संचालक कोर्ट घेऊ शकत नाही. तो अधिकार संचालक कोर्टाचा तसा नाही. विशेष सर्वसाधारण सभेतून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो संचालक कोर्टाला सभासदांसमोर मांडावा लागेल आणि त्यांनी मंजुरी दिली तरच तो विषय पुढे होणार आहे. येणाऱ्या सीझनला कारखाना चालेल का? हा? येणाऱ्या सीझनला कारखाना चालेल का? नाही आता ह्या गोष्टींचं निरसन झाल्यानंतर त्याचा विचार होईल बाया. म्हणजे ज्या अदृश्य शक्तींचा आपण उल्लेख केला, हा. त्यानुसार करमाळा तालुक्यातील कारखाने बंद पडण्यामागे हा. काही विशिष्ट शक्ती, वरिष्ठ शक्ती कार्यरत आहेत असं. नाही आता कुणाची नावं कशी घेणार आहे काय आम्हाला बी माहित नाही. कारण हे राजकीय स्वार्थासाठी आपल्या तालुक्याचं बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. राजकीय स्वार्थ कोणाचा आहे? जे आडवं येतात किंवा जे बंद पाडण्याचा प्रयत्न. नाही असे तुम्हाला सांगतो आता ते घराघरात भेदी असल्यासारखं काम आहे इथं. कारखान्याचा एवढा मोठा विषय आहे काय. आता हे राजकारण आहे म्हणल्यानंतर पाय वाडावडी चालतेच की. आता तुम्ही आहेच की त्याच्याजवळ. दोन हा? तर कारखान्याची परिस्थिती फार बिकट असताना सभासदांनी कारखाना आमचा विश्वास टाकून आमच्या सर्वांच्या ताब्यात दिला. चेअरमन साहेब असू द्यात किंवा पूर्ण संचालक मंडळ असू द्या, त्याचबरोबर सभासदांची पण भूमिका अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत कारखाना विकला जाणार नाही. ब्रह्मदेव खाली आला तरी कारखाना विकला जाणार नाही. कारखानदारांना आपण भाजपमध्ये घ्यायचं आणि नंतर मदत न करता आपला एखादा समस्या घेऊन ते कारखाने विकत घ्यायचे. कुठेतरी सरकारमुळेच काढण्याचा हा भाजपचा रणनीती आहे. आता कसं आहे माहिती आहे का, हे सगळे मंडळी भाजपमध्ये गेलेली मंडळी जी आहे तेही तुम्हाला सांगतो काँग्रेसवासीच होते, राष्ट्रवादी काँग्रेसवालेच होते काय. आणि मग काय भविष्य काळामध्ये आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, आपला तालुक्यातून चांगले कामं झाली पाहिजे ती, ह्या दृष्टीनं आज बऱ्यापैकी राष्ट्रवादीवाले असतील, काँग्रेसवाले असतील किंवा सेनेवालीवाले असतील, अनेक सगळे तुम्हाला सांगतो भाजपमध्ये जात आहेत. कशासाठी जात आहेत तर बाबा कुठंतरी तुम्हाला सांगतो तालुक्याचा विकास झाला पाहिजे, आपलं नाव राहिलं पाहिजे, भविष्य काळामध्ये आपल्याला अजून तुम्हाला सांगतो निवडणुका लढवता आले पाहिजे, सर्वसामान्याला न्याय देता आला पाहिजे. ह्या गोष्टीमुळे तुम्हाला सांगतोय हे सगळं चाललेलं आहे. हे तर तुम्हाला मान्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.